निसर्गाचा श्वास कोंडणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला फाटा देत मुरगुडच्या शिवभक्त तरुणांनी एक अनोखा सामाजिक धडा घालून दिलाय. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी सरपिराजीराव तलाव आणि तलावाचा जीवनस्रोत असलेल्या नैसर्गिक ओढ्याची स्वच्छता करून या तरुणांनी केवळ तलावच नव्हे तर परिसराचं आरोग्यही जपलंय. तब्बल 3 तास चाललेल्या या थरारक श्रमदानातून बाहेर आलेला कचरा पाहून प्रत्येकाच्याच कपाळावर आठ्या उमटल्यात. पहाटे 5:30 वाजता सुरू झालेलं हे अभियान 8:30 वाजेपर्यंत अविरत सुरू होतं. या मोहिमेत तरुणांच्या हाती जो कचरा लागला त्यानं मुरगुडच्या सुजाण नागरिकांचे डोळे उघडलेत. सुमारे 3 ट्रॉली कचरा जमा झाला, ज्यामध्ये 800 पेक्षा अधिक रिकाम्या दारूच्या बाटल्या, 200 शीतपेयांच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकचा अफाट कचरा होता. मद्यपींनी फोडलेल्या काचांच्या धारदार तुकड्यांवरून चालत काट्यांची तमानं बाळगता या तरुणांनी तलाव परिसर चकाचक केला. यंदा या उपक्रमाचं सलग 5वं वर्ष आहे. हे केवळ स्वच्छता अभियान नसून एक पर्यावरणीय युद्ध आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मुरगुडसह वाघापूर, घोडेकर आणि कुर्णी परिसरातील यात्रेनंतरचा कचरा साफ असो किंवा स्मशानभूमीची स्वच्छता, हे तरुण कुठेही मागं नसतात. पर्यावरण संवर्धनाचा हा धडा गिरवणाऱ्या तरुणांचं सर्वत्र कौतुक होतंय. या मोहिमेत सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, तानाजी भराडे, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, रघुनाथ बोडके, अक्षय पोद्दार, नामदेव भराडे, आनंदा रामाने, शिवाजी चौगुले, आनंदा मोरे, बाळासू भराडे, अमर सुतार, विवेक कुंभार, एकनाथ भराडे, सुनील शेलार आणि त्यांच्या अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आम्ही फक्त तलाव स्वच्छ करत नाही तर आमच्या शहराचा मानसन्मान जपतोय. मद्यपींनी परिसर घाण करणं थांबवलं तर आम्हाला श्रमदानाची गरजच पडणार नाही. सहभागी तरुण मुरगुडकरांसाठी हा उपक्रम केवळ बातमी नसून एक आरसा आहे. हा आरसा आहे जबाबदार नागरिकत्वाचा आणि निसर्गाप्रती असलेल्या आर्ततेचा. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.